नुसता बजेट थोडा हल्ला होता म्हणून मेहंदी नाही तर पेन भेटली त्याच्यावर डिझाईन काढली. काय असतं मग जसं आहे तसं. गॅदरिंगची तयारी आमच्याकडे जोमान चालू होती कारण माझा मित्र अतिशय खुश होता गॅदरिंगसाठी. 4 लोकांसमोर समोर येता येते आणि आपल्याला डान्स करता येईल याबद्दल. आता आम्ही थेट कॉलेज सुटल्याबरोबर चहा प्यायला गेलो. विचार करतच होतो गॅदरिंग कसं करायचं. माझा नागोबा मित्र हा सटकन वरती झाला थंब दाखवते मला राग आला. आम्ही तिथून पायनॅपल घ्यायला गेलो. पायनॅपलचे भाव अतिशय डोक्यापर्यंत चढले होते कारण काय सांगावं तो दुकानदार आम्हाला डायरेक्ट नाही म्हणत होता. तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही जावा. घरच्यांनी सांगितलं भावभाजी कुठे करायची. 100चा पायनॅपल आम्ही 20 रुपयाला मागत होतो. त्याच्यापेक्षा ते जावा जावा म्हणत होतो दुकानदार आम्हाला. तरी आम्ही विचार केला हात तर लावून पाहिलं काय चाललं म्हणून हात लावून पाहत होतो. आमच्याकडे बरोबर आम्हाला चहा प्यायलाच पैसे नव्हते तरी यांना आम्ही पायनॅपलची सौदेबाजी करत होतो. त्याला दगा देऊन आम्ही थेट चहा प्यायला पोहोचलो. काय सांगा आमची इथंच गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू पोरं इथंच रस्त्यावरच नाचू लागले. आता चहा तर पिणं झालं. पेमेंट हा मोठा प्रश्न पडतो. कोण पेमेंट करून का सर्व दूर दूर भागतात. पण माझ्या मित्रानं आपल्या फोन पे मध्ये दुसऱ्याचा चष्मा लावून पेमेंट करून टाकला. हा तर कसा दिसतो बिना चष्म्याचा माझा मित्र. खूप वाईट वाटलं. पण तो कॅरम अतिशय सुंदर खेळतो. असा खेळशी तर नक्की फाऊल होऊन आपली टीम नक्की हारेल असं मला अपेक्षा होती. त्याला सांगते कुठं तो मारते कुठं कोणत्या गोटी लागते त्याची गोटी काही समजत नाही. कारण पोरं बरोबरीचे चांगले होते म्हणून त्याला समजून घेते. त्याला कॅरमच्या बोर्डवर तरी बसू दिलं कसं तरी. हारण्याची अपेक्षा न ठेवतात त्यांनी जिंकण्याची अपेक्षा ठेवतात म्हणून ते नेहमी हारतात. मी त्यांना मोटिवेट करतो. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.